नामस्मरण भक्ती का करावी? कारण या कलियुगात 84 लक्ष योनी फिरून आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला आणि त्या नरदेहाचं सार्थक करण्यासाठी भजन भक्ती करावी लागते. कारण काय हा भजन एकदा अर्जुनाने विचारलं ना श्रीकृष्णाला की नामस्मरण का? कारण काय हा की ह्या कलियुगात जो जन्मा किल्लेलो असा म्हणजे तो एक दिवस जाणार होता, बरोबर की नाही? मानव देहाने हा आपल्या ह्या शरीर मिळाला ह्या भाड्यानं असो आपण 70 वर्ष 80 वर्ष 50 वर्ष भाड्यानं आपल्याला मिळालेला आपण त्याचा गर्व करतो, गर्व करतो ना. पैसा पुढे आपण माणसा विचारतो, पण ह्या शरीरात आपल्या 70 वर्षासाठी भाड्यान देवान दिलेला आणि त्याचा आपण गर्व करतो. कारण काय हा की या कलियुगात जो जन्माला आलाय तो एक ना एक दिवस जाणार आहे. मग ही भजन नामस्मरण भक्ती कशासाठी करायची, बरोबर की नाही? जाऊता तर सगळ्यांका बारमध्ये बसलेलो जातलो आणि भजनात बसलेलो जातलो. पण तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सांगितलं की एक उदाहरण सांगितलं की एक मांजर आपल्या पोरांका 8 उंबरे फिरवता तोंडात घेऊन आणि त्याच तोंडान एखाद्या हुंदीर गावलं तर फाडून खाता, बरोबर की नाही? म्हणून कारण जो परमार्थ करणार नामस्मरण करणार भजन करणार तो मोक्षाला जाणार आहे आणि जो कळी काढतो लो तो नाही, तो तसं चांगलं काय बुवा काय करतास का? काय लिहून घेऊ नको, टेन्शन घेऊ नको. तर जो नामस्मरण करणार तो मोक्षाला जाणार. मोक्ष ह्या 84च्या गतीतून सुटणार आहे. कारण काय ह्यो जन्म पुन्हा नको बुवा. काय परिस्थिती आताशी युद्ध झाला तडे आता उद्यापासून डिझेल नाही माका तुझ्यापेक्षा टेन्शन बारीपेक्षा तडे काम टेन्शन इला डिझेल नाही गावलं तर. पण खरोखर सगळा भेटणारा. कारण आपल्या या भूमीत ते साईबाबा तो राम साईबाबा स्वामी समर्थ सगळे संतांनी या ठिकाणी जन्म घेतला आणि ही पुण्यभूमी पावन केलेली आहे. त्यामुळे आपल्या कोण बॉम्ब पण टाकू शकत नाही. बॉम्ब टाकल्यानंतर वरच्या वर गायब करतील ते. एवढी गुरुची शक्ती आहे बुवा, बरोबर की ना? कारण गुरुची शक्ती प्रबळ आहे आणि तो गुरु आपल्याला तारणार आहे. म्हणून ही रामनवमी साजरी करतो आपण, हनुमान जयंती साजरी करतोय, साईबाबा प्रकट दिन या ठिकाणी साजरा होतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे धात्रक साहेबांसाठी. दरवर्षी या ठिकाणी आपण असतो, स्टेजवर नाही पण बुवांबरोबर मंडळीत तरी असते. या वर्षा होय असं आहे. खरोखर एकदा संजय पवार बुवांसाठी जोरदार टाळ्या होऊन देत बघा. कारण बुवा नामस्मरण भक्ती का करावी ही थोडक्यात एक उदाहरण देतोय आणि रूपकाला सुरुवात करतोय. कारण काय झालं बघा, एकदा विष्णू आणि लक्ष्मी एका ठिकाणी बसली होती. विष्णू आणि लक्ष्मी बसली होती तेव्हा लक्ष्मी विष्णूला सांगते की या कलियुगात श्रेष्ठ कोण, लक्ष्मी श्रेष्ठ की विष्णू श्रेष्ठ? तेव्हा विष्णू काय म्हणाले, आता लगेच सांगण्यात काय अर्थ नाही, लगेच सांगलं तर भांडण होणार. कारण बायको आहे शेवटी, तुमचा लगीन झालेला नाही, तुम्ही त्याच्यात काय भानगडीत नाही, विषय येत नाही तुमचं. आमका ते लपडा असा आमच्याकडे. पण काय आहे बघा, बायको शेवटी सांगणार कसं डायरेक्ट मी श्रेष्ठ. म्हणून श्री विष्णू काय म्हणतायत की एक दिवस असा येईल त्या दिवशी मी तुला याचं उत्तर देईन की लक्ष्मी श्रेष्ठ की विष्णू श्रेष्ठ. झाला बाला एक दिवस एक अंत्ययात्रा चालली होती आणि विष्णू सांगतायत बघा आज तुझी परीक्षा घेतो की कोण श्रेष्ठ. तर ठीक आहे, लक्ष्मी पण तयारीतच होती, ती पेटानं तुटलेली भांडणाक. मग काय झाला, आता ठीक आहे बघूया म्हणाले. त्यामुळे जी अंत्ययात्रा चालली होती तेव्हा 500 आणि 1000च्या नोटांचा वर्षाव केला. आता 1000 500ची नोटाचा वर्षाव केल्यानंतर रवले 4 खांदेकारी आणि मडक्या धरून झील, बाकीचे गेले 1000 500च्या पाठी, बरोबर. आता ते 4 खांदेकारी म्हणजे पाहुणे सोयी रे, त्यांना लाजणार 1000 500साठी हा टाकणार काय. झाला बाबा आता काय पुढे, मग सोन्याच्या मुद्रांचं वर्षाव केल्यावर सोन्याच्या मुद्रांचं वर्षाव केल्यावर काय हो तर थंय ठेवले. ते म्हणाले हे का आता पोचवलो आणि रात्री पोचवलो, थोड्या वेळानं पोचवलो, तो काय उठणारो नाही, बरोबर. त्यामुळे ते का बाजूक ठेवल्यानी ते मुद्रा घेतल्यानी. आता मुद्रा घेतल्यानंतर रवलो झील काय करणार, मडक्या घेऊन हातात बापाशी शेवटी आयुष्य घालवल्यान त्याच्यासाठी. तो मडक्या त्याच्या पुढ्यात सोन्याचं हंडोट ठेवल्यान लक्ष्मी. आता सोन्याचं हंडो ठेवल्यावर त्यांना काय केलं, त्या मडक्या ठेवल्यान बाजूकनी घेतल्यान हंडो, बापाशी आयुष्यभर दिल्यान नाही, जाता जाता तरी काय देऊन गेलो की काय म्हणालो. तर
सोन्याचं अंडो घेतल्यावर लक्ष्मी म्हणता बघा आज माझ्यासाठी म्हणजे माझ्या या धनासाठी कोण कोणचं नाही म्हणजे पैसो ओळखो श्रेष्ठा. त्यामुळे लक्ष्मी म्हणाली आता मीच श्रेष्ठ. बरं हरकत नाही म्हणले नारायण म्हणाले हरकत नाही लक्ष्मी. आत्ताचा सांगते तो महत्वाचा. लक्ष्मीला नारायण काय म्हणतात बघा. पैशा अडक्याच्या पाठी सगळे गेले, 4 खांदेकरी गेलो, झील गेलो, सगळी मंडळी गेली, पण तो त्या थिरडीर झोपलो. त्याचा काय, तो का नाही उठलो? बरोबर की नाही? तेव्हा नारायण म्हणाले जेव्हा जोपर्यंत आत्मा म्हणजे नारायण आणि तो आत्मा ज्याच्या शरीरात नाही म्हणजे आत्मा तुमच्या शरीरात नाही तोपर्यंत त्या पैशा अडक्याचा काय उपयोग नाही. कारण आत्मा म्हणजे परमेश्वर आहे. लाखो करोडो बँकेत सेविंग असं देत एटा किलो का गेलो फटॅक काय उपयोग नाही त्याचा. बरोबर की नाही? म्हणून नामस्मरण करा, भक्ती करा आणि आई वडिलांची सेवा करा. आमचे पवार बुवा कायम सांगत असतात आई वडिलांची सेवा करा आणि त्यांनी सांगल्याप्रमाणे आम्ही आज आई वडिलांची खरोखर सेवा केली आणि आज आमचं आयुष्य सफल झालंय. खरोखर त्यांच्या आशीर्वादाने झालेलं आहे आणि खरोखर आहे आई वडिलांचे ज्याच्या पाठी आशीर्वाद आहेत ना बुवा ते का काय कमी नाही. खयचं तीर्थक्षेत्रात जाऊची गरजच नाही. कारण त्यांचे आशीर्वाद आईच्या मनात कायम आपल्या मुलासाठी हे आशीर्वादच असतात. ह्या कलियुगात सच्चे आशीर्वाद असतात तर ते आपल्या आई वडिलांचे. एकदा आई वडिलांसाठी जोरदार टाळ्या. बाकीचे पाया पडला असता आशीर्वाद देतले तो मनात सुन नसता. लक्षात ठेवा. खरोखर म्हणजे एखाद्या नवीन गाडी घेतल्यानी बाजूच्या काकांका पेढे देऊ गेलो ना तर बाजूचो काका पेढो घेता काका गाडी घेतले पेढो घ्याव पेढो घेण्याने ह्याची पाठ झाली की ती काकी विचारते काय हो खरोखरच गाडी घेतल्यानंतर काय झाला हप्त्यावर घेतल्या म्हणजे काका याचे हप्ते भरणारा. पण जर काकाने आज असो विचार केला की हीच गाडी कधीतरी मी शीक पडले रात्री अपरात्री तर ती गाडी माका हॉस्पिटल पर्यंत नेऊ शकता. ह्या जेव्हा बदल होत ना तेव्हा आपला ह्या सगळा रडगारांना चालू म्हणजे सुरळीत होत. नाही तर ह्या असाच युद्ध बॉम्बिंग काय करूचा. इराण खय अमेरिका खय भारत खय तरी त्यांचा युद्ध आपले वयवर्ण युद्ध असतात कोपरे खातल्यानी तर ठीक आहे. पण ह्या कसलं युद्ध. खरोखर नामस्मरण करा. या युद्धापासून सगळ्यापासून सुटल्याला फक्त नामस्मरण करा आणि सच्च्या मनात नामस्मरण करा आणि आई वडिलांची सेवा करा. धन्यवाद. इथे थांबतोय आणि रूपकाला सुरुवात करतोय. बुवांका अजून मी काय बोललेला नाही आहे त्यामुळे अपेक्षा करतोय तेव्हा काय माका बोलायचे नाही. आमच्या भजन मंडळाचे सर्व ज्यांनी या भजन मंडळासाठी अख्खं आयुष्य खर्ची घातले ते आमचे भाई परब यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि पक्वादोदक बबन मेस्त्री आणि तबलावादक ओमकार परब यांच्यासाठी 100 रुपये. धन्यवाद. लोककला दशावतार नाट्य महोत्सव संस्था डोंबिवलीचे सेक्रेटरी गजानन गावकर यांसाठी ओमकार परब यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नाव घेतले का पटकन वर बघायचं नाही. हैरवले तर परत गावाचे नाही. लक्षात ठेव.
मैत्रिणीसाठी होऊन देत. हे सगळं अचानक भयानक असतं. आला पी मारू सांगल्यानंतर सांगले नाही. आता मीच विस्कटीत पडलं पण देवाच्या कृपेने पार पडलं. कल्पायुष्य वावे या गुळा कल्पायुष्य वावे या गुळा कल्पायुष्य वावे या गुळा माझी आस हरीच्या हरी
धन्यवाद.